आपण ही सध्या थेट दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली। धनुष्यबाण आणि कमळाचे झेंडे आहेत। गेल्या काही तासांपासून म्हणजे आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज प्रचारासाठी सगळ्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दोन्ही शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आमने सामने आलेत। आपल्या सोबत भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे आहेत। काय आहे, दोन्ही नेते कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। आज शेवटचा दिवसचा प्रचाराचा आहे आणि त्यामुळे आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून इकडे आलेले आहेत। कमीत कमी 4000 कार्यकर्ते इकडे मोटरसायकलवर सगळ्या प्रभागातून आलेले आहेत आणि शहरभर आमची रॅली होणार आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्यात तयारीने आहोत। तुम्ही तयारी कशाची तयारी? कारण तिकडे मशालवाले आहेत, इकडे धनुष्यबाणवाले आहेत, मध्ये कमळवाले आहेत। कमळ, धनुष्यबाण आणि रेल्वे इंजिन हे सगळे एकत्र आहेत। आपण मशाली एकटेच आहेत, कोण नाही त्यांच्याबरोबर, कार्यकर्ते इकडे मोदीच्या घोषणा थोडं वर येऊन हे दाखवूयात आपण। बघा, छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये अर्ध्या तासापासून हे सगळे कार्यकर्ते नेते आमने सामने आलेले आहेत आणि दोघांचीही रॅली या ठिकाणावरून सुरू होणार होती, पण आता हे एकमेकांच्या समोर असताना जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि ही घोषणाची काही थांबायला तयार नाहीये। इकडच्या बाजूला बघा शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, तर तिकडच्या बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत। त्यामुळे या परिसरात सगळं वातावरण जरी भगवेमय दिसत असलं तरी वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते इथं आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे हे एकमेकांच्या समोर जोरदार घोषणाबाजी करीत आहेत आणि ही घोषणाबाजी गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून सुरू आहे। पोलिसांचा प्रयत्न होता की हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊ नये, पण हे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि घोषणाबाजी सुरू झालेली आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळं क्रांती चौकातून दोन्ही पक्षाकडून या ठिकाणावर रॅली काढण्यात संदर्भातली घोषणा करण्यात आली होती। क्रांती चौकातून पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते इथं जमा झाल्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार होऊ शकतो अशी स्थिती आहे, कारण दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि या घोषणाबाजीमध्ये पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप करून सुद्धा कोणी हलताना दिसत नाही आणि त्यामुळं आता हे सगळे कार्यकर्ते या क्रांती चौकातून हटायला तयार नाहीत। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूया। इथे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे विशेषतः शिवसेनेचे आमने सामने आलेले आहेत, तुम्ही मनसेचे आमने सामने आलेले आहेत, मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे। अरे यांनी हिंदुत्व विसरले या लोकांनी आणि या शहरामध्ये राम मंदिरावर हल्ला होतो त्या लोकांसोबत हे गद्दार जाऊन बसतात। या गद्दारांना हे कळत नाही की ज्या रामासाठी आपण पूजा करतो त्यांच्या सोबत ज्यांनी हल्ला केला ते जाऊन बोलले यांना असंच उत्तर मिळणार आहे, यांना उत्तर मिळणार। आणि ज्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांना जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवणार। ही सगळी मनसेची ताकद ही महायुतीच्या मागे उभी आहे आणि आम्ही आमची ताकद सिद्ध करू। तुम्ही सगळे उभे आहात, पण इथं अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पोलिसांनी तुम्हालाही सांगितलंय की तुम्ही पुढे जा। आमची वेळ जी होती ती 11ची होती, यांची वेळ 10ची होती। हे जे थांबलेत ना जाणून बुजून, यांना जर उत्तर पाहिजे असेल तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, आम्ही सक्षम आहोत उत्तर द्यायला। हे बघा, आता आपण भाजप आणि मनसेची प्रतिक्रिया घेतलेली आहे। आता सोबतच इकडच्या बाजूला शिवसेना मशालवाले आहेत, मशालवाले तुम्ही इकडच्या बाजूला शिवसेना भाजपवाले आहेत, मनसेवाले आहेत, तुम्ही इकडच्या बाजूला घोषणाबाजी करताय। मशालवाले गद्दार आहेत, ते गद्दार आहे, खोगेवाले आहेत, ते गद्दार लोक आहेत, ते खोगेवाले लोक आहेत, ते आम्ही नाही। आमच्या उद्धव माझा प्रोडक्ट जो आहे अज्ञान एक माणूस आहे, जे चांगला माणूस आहे, 50 खोटेवाले 50 गद्दार लोक आहे, गद्दार उडी मारणार होता। आम्ही शिवसेना सोडणार नाही, 7व्या माळ्यावरून उडी मारून। इथं मोठी गर्दी झालेली आहे, वाहतूक
सगळी ठप्प झालेली आहे. पोलिसांनी तुम्हालाही सांगितलं की पुढे चला म्हणून जात. आम्हाला नंतर सांगितलंय, त्यांना सांगितलंय पुढे चला. आमची गर्दी पाहून त्यांना त्यांची फाटलेली आहे, ते पुढे जात नाही. त्यांना वाटतं की यांना जाऊ द्या. काय संविधान हे चित्र आहे, संविधानाला घाबरलं क्रांती चौकामध्ये दिसत आहे. इकडच्या बाजूला हे भगवे, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत, तर तिकडच्या बाजूला शिवसेना, भाजप आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे ते कार्यकर्ते आहेत. त्यामुळं या क्रांती चौकामध्ये गोंधळ उडालेला आहे. पोलिसांची संख्या अपुरी होती आणि त्या पोलिसांनी सुरुवातीला खूप सारे प्रयत्न केले होते की दोन्ही गट आमने सामने येऊ नये, पण अखेर शेवटी रॅलीच्या निमित्तानं हे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत आणि हे आमने सामने आल्यामुळं इथं कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो, घडू शकतो, एकमेकांच्या समोर अधिक तीव्रतेने येऊ शकतात अशी शक्यता आहे. आणि त्यामुळं आता या पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमकं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये काय घडतं हे पाहावं लागणार आहे. स्वतः मंत्री त्याचबरोबर इतर नेते सुद्धा इथं सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत काही नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. हे चौकातून TV सेंटर चौकात संभाजी महाराज चौकापर्यंत आज या रॅलीचा समारोप होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्यासोबत या छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदारसंघातील सर्व तरुण वर्ग आणि मतदार हा उत्स्फूर्तपणे भुमरे साहेबांसोबत आहे. आणि मशालीवाले आज मशाली विजणार. मला एक सांगा, आता एवढ्या मोठ्या संख्येने हा गदारोळ जाणीवपूर्वक करताय, कारण की इकडे उत्साह बघितल्यानंतर तुम्ही पब्लिक कोणाची जास्त आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवावी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल गदारोळ करण्याचं कारण काय. त्यांना लक्षात आलं आपली युवा वर्ग किती आहे, या शहरातील मतदार आपल्यासोबत किती आहे आणि महायुतीसोबत किती आहे, म्हणून ते घोषणाबाजी करतात. दुसरं कारण केलं. आधी कुणाची होती, नंतर कुणाची होती, कुणाला उशीर झाला? परवानगी ही महायुतीच्या अगोदर परवानगी काढली होती. आमचा शेड्यूल 10 वाजता छत्रपती